सूर्यवंशी. मी इथे कोरेगाव मूळ उरुली कांचनमध्ये खोली घेतली, म्हणजे 1 रूम किचन आहे. मग मी स्वतः म्हणजे जॉबचे पैसे साठवले आणि त्यातून खोली विकत घेतली. तर इथे सोसायटी आहे, मोठी सोसायटी आहे, परंतु जास्त काही फ्लॅटमध्ये म्हणजे राहत नाही. तर माझ्या शेजारी एक कपल्स आहेत. ते नवरा बायको, परत त्या बाईचा सासरा आणि तिचे मुलगा आणि मुलगी. एक मुलगा 10वीत आहे आणि मुलगी 12वीत आहे. तर ते लोक राहतात. मग आल्यापासून प्रकरण तर पहिल्यापासूनच आहे. 7-8 वर्षामध्ये 10 वर्ष तरी झाले हे प्रकरण आहेच. म्हणजे कोणीही येऊ त्रास द्यायचा, भाड्याने राहत असो, घरात राहत असो, स्वतःचं घर असो, त्रास देतात आणि ओळख म्हणजे काढून घेतात की बाबा घरची परिस्थिती काय आहे, किती तुम्ही टॅकल करू शकता, म्हणजे तुमची कॅपॅबिलिटी किती आहे. जरी त्रास दिला, काय केलं तर तुम्ही कसे जगता, किंवा तुमचं प्रभुत्व काय आहे, की ते लोक शांत बसतात. तर पहिल्यापासून आहेच आहे. पण ठीक आहे, मी एकटीच आहे, त्यामुळे मग पहिल्यापासूनच ते वाटत होतं की शेजारचे त्रास देणार. परंतु ठीक आहे ना, सोसायटीमध्ये कोणीच जास्त राहत नाहीत, म्हणजे सगळे लांब लांब खोल्या अशा आहेत की बाबा 10 खोल्या तर त्याच्यामध्ये 3-4 खोल्यांमध्येच असतील फॅमिली, आणि बाकीच्या खोल्या अशा मोकळ्याच. मग त्यामुळे माझ्या इकडच्या साईडची जी खोली ती तर बंद असते, कोणाची ती माहिती नाही. आणि ती खोली ते घरमालिक त्यांनी ह्यांना भाडोत्री म्हणून ठेवलं आहे. माझा जो घरमालिक होते पहिले, ज्यांच्या नावावर होती, ते पण इथे भाडोत्रीच ठेवत होते, आणि आता त्यांना विकायची होती म्हणून त्यांनी मला विकली. तर मी खोली घेतलेली आहे, परंतु मी एकटी असल्यामुळे माझ्यासोबत म्हणजे प्रकरण काय होतं की ही शेजारची ती बाई माझ्यासारखीच आहे, म्हणजे बारकीच आहे, आणि फॅमिली पण इतकी काही धष्टपुष्ट वगैरे असल्यासारखे नाही आहे. पण ठीक आहे, घरात म्हणजे कमवते आहेत, त्यामुळे जेवण वगैरे सगळं करतात. परंतु त्यांचं कसं आहे, मुलं किंवा ती बाई ते सतत लक्ष देतात, म्हणजे बाहेर फिरतात किंवा देव वगैरे दाखवतात, आणि इतकी करणी केल्यासारखे करतात ना, म्हणजे वाईट वागणूक करणे, पोटात दुखवणे, श्वास घ्यायला म्हणजे लावणे मोठ्याने, असं म्हणजे सतत नजर ठेवणे, लक्ष ठेवणे. तर मी घरमालकांना काय बोललं, म्हणजे मला असं जाणवलं की बाबा ही एकटी आहे, हिला त्रास द्यायला किंवा काही करायला ते लोक हटकून खोलीसुद्धा विकत घेतील, कारण कमी कमी ह्याच्यामध्ये कमी अमाऊंटमध्ये खोल्या इथे आहेत. तर मी पण कमीमध्येच घेतलेली आहे. तर म्हणजे मला भीती ही आहे की मला मारण्यासाठी किंवा माझं वाईट करण्यासाठी हे लोक असं काही करतील, हे मला खूप भीतीदायक वाटतं आहे. दुसरं म्हणजे मी म्हटलं की स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी मी कॅमेरा लावते. तर आता सोसायटीनुसारच आपण वागणार ना, की बाबा म्हणजे पण मी स्वतःसाठी की बाबा पोलिसांची मदत घेते, वकिलांची मदत घेते, किंवा जे सोसायटीचे आहेत मेंबर्स किंवा जे सेक्रेटरी आहेत त्यांना विचारून की बाबा स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी कॅमेरा लावते, कारण मी एकटीच राहते इथे. तर ह्या बाईचं काय, यांचं काय म्हणणं आहे की त्यांची जी प्रायव्हसी, आता पुढे पॅसेज आहे, तर पॅसेजवर हे लोकच फिरत असतात आणि मी तर घरातच असते, आणि फिरतानासुद्धा ते लोक इतके दुखवतात, आणि दिवस रात्र सकाळी उठलं की त्यांचं सुरू असतं, म्हणजे माझ्याकडेच लक्ष, त्यांची टी व्ही चालू असते, काय चालू असतं, घरात काय चालू असतं, कशात मन नाही, फक्त ही बाई शेजारी राहायला आली म्हणून तिला त्रास द्यायचा, म्हणजे किंवा आत्महत्या करायला लावायचा प्रयत्न करायचा, अशा खूप गोष्टी. मग तर सकाळी सकाळी उठलं ना तरीसुद्धा मला इतकं रडू येतं ना, आणि पुन्हा असं अचानकच जाणवते की बाबा कोणीतरी शेजारचीच बाई आपल्यावर हे करते, की बाबा उठलं की वाटणं की बाबा आपण मरत आहोत वगैरे. म्हणजे मी हे भरपूर ठिकाणी अनुभवलं, जिथे कुठे राहते तिथे शेजारची महिला किंवा माणूस यांना म्हणजे त्रास द्यायला लावतात ते लोक. का तर आताच्या कलियुगामध्ये त्रास दिला किंवा असं क्रिमिनली नाही वागलं तर त्यांना जगू देणार नाहीत, आणि आमच्यासारखे गरीब लोक ज्यांना म्हणजे हे लॉज किंवा हे म्हणजे सरळ मार्गाने कोणाला त्रास देता न राहणं, हे आमच्यासारख्या लोकांना हवं आहे. म्हणून आमच्यासारख्यांचा नामोनिशाण करायचा, म्हणजे काय चोरी करता येईल किंवा काय जे मिळवलं असेल एकट्या दुकट्या मुलीनी बाईनी, तर ते ह्यांना चोरता येईल किंवा स्वतः मोकळ्या पद्धतीने राहता येईल. तर मला मदत हवी आहे,
म्हणजे हे समजतच नाही कसं आहे. म्हणजे आता माझ्याशी जास्त बोलणं नाही आहे, मी बोलतच नाही. 3 महिने झाले मी राहते त्याला, माझ्या स्वतःच्या घरामध्ये राहते, माझ्याच नावावर घर आहे, पण तरी पण हे मी सहन करते. म्हणजे भ्यायचं कशासाठी? जर हे क्रिमिनल पुन्हा जर मला म्हणजे असं काही दगाफटकासाठी किंवा माझं काम करण्यासाठी जर खोली विकत घेतली, तर मी काय करायचं? माझी एकच म्हणजे खोली आहे. मग आता मी कुठे जायचं मग? मग मी एकटी राहते. मी काहीच काहीच करत नाही. घरामध्ये आवाज नसतो, काय नसतो. अभ्यास आहे की अभ्यास किंवा जॉब आहे की जॉब असतो. तरी पण आणि आता इथून माझं कसं आहे, मी पुण्याला इंटरव्ह्यूसाठी जाते, मुंबईत इंटरव्ह्यूसाठी जाते. तर ते म्हणजे षडयंत्र करते ती बाई. म्हणजे गेल्या वेळेस पण मी शनिवारी, शुक्रवारी जाणार होते, तर मी नाही गेले. मला कंटाळा येत होता. तर ते तिने बघितलं. मग शनिवार, रविवार तिने काय केलं, रात्रीची ती शुक्रवारची का शनिवारची निघाली फॅमिली घेऊन आणि बरोबर कधी सोमवारची सकाळची 3 का 4 वाजता आली ती. आणि ते म्हणजे ते लोक आले तेव्हा मला समजलं ना, असं माझी तर लाईट बंद होती. मला समजलं की ते दरवाजा वाजला वगैरे. मग मी सकाळी उठले मला पण जायचं होतं इंटरव्ह्यूसाठी का साईटवर बोलवलं होतं. मग मी सकाळी उठले आणि सकाळची गाडी पकडली आणि निघाले. परत मग दुसऱ्या दिवशी काय झालं, 2 दिवस राहिले मी मुंबईमध्ये आणि इथे येताना मी काय झालं, हडपसरला मी आले 10-10:30 वाजता. मग तिथून यायला भरपूर अवघड आहे. मग मी ओला बुक केली, तर मला इथून ₹600 पडले. तरी मी इथे 12-12:30-1 वाजता पोहोचले माझ्या सोसायटीच्या गेटवर. तर ते मग जे सोसायटीचे सेक्रेटरी आहेत त्यांना फोन करायला लागला. त्यांच्याकडून चावी घ्यायला लागली. मग त्यांनी चावी रात्रीचं उठून मग त्यांनी गेट ओपन केलं. तर त्यांनी ते सेक्रेटरी मला काय म्हणतात की मेंबरशिप होण्यासाठी तुम्हाला जे प्रॉपर्टीचे जे चार्जेस आहेत, व्हॅल्युएशन चार्जेस जे तुम्हाला म्हणजे बनवून दिले त्याच्यात 2% तुम्हाला पैसे भरावे लागतील. आणि सोसायटी तर बंद पडलेली आणि बाकीचे ज्यांनी घेतलं होतं त्यांच्याकडून असे पैसे घेतलेले नाहीत. मला असं पण वाटतं की मी एकटी आहे म्हणून सुद्धा पैसे मागत असते. दुसरी गोष्ट की पोलीस ह्यात काय मदत करतील, म्हणजे कॅमेरा वगैरे लावून देतील का, की या लोकांची काय म्हणजे सध्या वागणूक आहे, मला त्याची पण मदत हवी आहे. आणि थोडं की मी स्वतः घर घेतले तर हे नको आहे ना, म्हणजे काय गरज पडली ह्याची. पुन्हा आता पुण्याला जरी कुठे इंटरव्ह्यूला जायचं म्हणलं तर ते लोक सकाळपासून उभे असतात आणि इतकं पोटात वगैरे दुखवतात ना, हे खरंच अशी म्हणजे वाईट वागणूक देतात आणि आपण त्याला करणी पण बोलू शकत नाहीत. ते 4-5 लोक मिळून आणि एका महिलेला जर म्हणजे टार्गेट पकडणार तर ते करू शकत नाहीत का असली कामं? आणि पूर्ण पॅसेजभर ते लोक फिरत असतात आणि सतत नजर असते तिचं घरात काय चाललं आहे. परत स्टडी करत असलं तरी म्हणजे लक्ष देतात. म्हणजे असतं आता माणसाचे मन कसं डायरेक्टली कुठपर्यंत पोहोचतं, तर त्यांचं तसं वागणूक आहे. ते लोक तसे वागवतात. म्हणजे आत्महत्या करायला लावणे, जरी माझ्या खोलीत कोणी नसलं, शेजारच्या खोलीत असलं, तरी त्या 3-4 डोक्यात हेच सुरू असतं की ही मुलगी आहे, हिला त्रास द्यायचा. स्वतःच्या घरात तशी कामं करत नाहीत की बाबा त्यांच्या मनात इतका राग आहे, द्वेष आहे, कामाला लावत आहेत. म्हणजे पाण्याची बॉटल खालून तो कुठला तरी त्याचा मुलगा घेऊन येतो, तर त्याला वाईट वाटतं का त्याला ते उचलता येत नाही. मग तो मला त्रास देतो की बाबा ही जी छोटीशी बॉटल आहे पाण्याची ती आणून द्यायला पण त्रास देतात. परत आता हे आहे, घरातला कचरा आहे तो टाकायचा म्हणलं तर 4-5 वेळेस तर इथेच असं अडकून होते. म्हणजे जाऊन द्यायचं नाही किंवा असं भीती घालायची. मग एकटी मुलगी भिणारच ना, एवढे लोक बघणार असतील तर.